नमस्कार मित्रांनो, मी पूजा. स्वप्नांच पाट या चॅनलवरती मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजची कथा एका गरीब कुटुंबाची आहे. कधी विचार केलात का, ज्या घरात उद्याच्या जेवणाची सुद्धा खात्री नसते, त्या घरातील आई आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी कशी झगडत असते. ज्या वडिलांच्या स्वतःच्या पायात ताकद उरलेली नसते, ते आपल्या मुलांचं भविष्य उभं करण्यासाठी मनाने किती संघर्ष करत असतील. आणि ज्या मुलांच्या हातात खेळणी असायला हवी, त्या हातात जर जबाबदारी आली तर. आजची कथा अशाच एका गरीब कुटुंबाची आहे. गणपत, त्याची पत्नी सुशीला, मुलगा अमोल आणि मुलगी गौरी. 2 वेळाच्या भाकरीसाठी रोजचा संघर्ष करायचा. या कुटुंबाकडे पैसा नव्हता, सुख नव्हतं, पण एकमेकांसाठी असलेले प्रेम आणि स्वप्न मात्र होती. या कुटुंबाला गरिबीने किती परीक्षा घेतल्या. आईला आपल्या मुलांसाठी काय काय गमावलं लागलं, आणि शेवटी अमोल आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करू शकला का, हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ही आहे 2 वेळेच्या भाकरीसाठी एका आईच्या त्यागाची, एका वडिलांच्या संघर्षाची आणि एका मुलाच्या स्वप्नाची हृदयस्पर्शी कथा. चला तर मग सुरू करूया आजची ही कथा. एका छोट्याशा गावात शेवटच्या टोकाला एक मोडकळीस आलेलं घर होतं. घर म्हणावं तर 4 मातीच्या भिंती, त्यावर जुने कौल आणि पावसाळ्यात कुठून पाणी गळेल याचा काही नेम नव्हता. त्या घरात राहत होतं गणपतचं कुटुंब. गणपत, त्याची पत्नी सुशीला, मुलगा अमोल आणि मुलगी गौरी. कधी काळी गणपत गावात मजुरी करून 4 पैसे कमावत असे, पण काही वर्षांपूर्वी काम करताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला पूर्वीसारखं काम करणं शक्य राहिलं नाही. घरात कमावणारा एकच आणि तोही आता अर्धा अपंग. सुशीला दुसऱ्याच्या घरात धुणी भांडी करून घर चालवत होती, पण तिच्या हातात कितीही काम असलं तरी घरातल्या गरजा संपत नव्हत्या. एक सकाळ सुशीला चुलीसमोर बसली होती. चुलीत आग नव्हती. धान्याचा डब्बा उघडला तर त्यात फक्त मूठभर तांदूळ उरले होते. तिने ते तांदूळ हातात घेतलं आणि काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. आज सकाळी काय करायचे? मुलांना शाळेत पाठवायचं होतं. अमोलची फी थकली होती. गौरीचा नवीन वह्या घ्यायच्या होत्या आणि गणपतची औषधही संपली होती. सुशीलाच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात मागून आवाज आला, आई, आज नाश्त्याला काय आहे? सुशीलाने पटकन डोळे पुसलं. काही नाही रे अमोल, तू आधी शाळेसाठी तयार हो. अमोलने आईकडे पाहिलं. आई, कालही तू म्हणालीस नंतर खाऊ, आणि तू स्वतः काही खाल्लं नाहीस. सुशीला काही बोलली नाही. गौरीही उठून आली. आई, माझ्या डब्यात आज भाकर भाजी ठेव ना. सुशीलाच्या काळजात चर झालं. घरात भाजी नव्हती, भाकरीसाठी पीठ नव्हतं. तिने मुलांकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, ठेवते ग, तू काळजी करू नकोस. गौरी निरागसपणे हसली, पण आईच्या चेहऱ्यावर ते खोटं हसू तिच्या मनाला कळलं होतं. गणपत खाटेवर पडला होता. सुशीला त्याच्याजवळ आली. अहो, औषधं संपले. गणपतने मान खाली घातली. आज काम मिळालं तर आणतो, पण तुमचा पाय काय करू? सुशीला, औषधाशिवाय राहावं लागेल. सुशीला काही क्षण शांत राहिली. आज घरात धान्य नाही. गणपतकडे डोळे मिटले. त्याला स्वतःच्या असहाय्यतेवर राग येत होता. तो आपल्या मुलांसाठी काही करू शकत नव्हता. त्याने हळू आवाजात विचारलं, अमोलची फी भरली का? सुशीला गप्प. गौरीच्या वया पुन्हा शांतता. गणपतच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या लेकरांचं शिक्षण माझ्यामुळे थांबायला नको ग. सुशीला त्याच्या हातात हात घेतला, म्हणाली, काही झालं तरी त्यांचं शिक्षण थांबू देणार नाही. दुपारी अमोल शाळेतून घरी आला. त्याच्या हातात एक कागद होतं. आई, सुशीला विचारलं, काय झालं? अमोलने कागद तिच्या हातात दिला. तो शाळेची फीस भरण्याचा नोटीस होता. उद्या फी भरली नाही तर मला वर्गात बसू देणार नाहीत. सुशीलाच्या हातातून कागद खाली पडला. अमोल म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस. मी शाळा सोडतो. काय? मी काम करतो. बाबांना काम करता येत नाही. तू दिवसभर काम करतेस, मीही काम करतो. सुशीलाने त्याच्या गालावर जोरात चापट मारली. अमोल स्तंभ झाला. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुन्हा असं बोललासला तर? ती त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, तुझं शिकणार, माझा मुलगा शिकणार. गरिबी आली म्हणून स्वप्न विकायचे नसतात. अमोलही रडू लागला. पण आई घरात खायला नाही. सुशीलाने त्याच्या ओठ हाताने बंद केलं. आई उपाशी राहिली, पण तुझ्या शिक्षण थांबू देणार नाही. त्या रात्री घरात फक्त पातळ भात पाणी होतं. गौरीने वाटी पाहिली. आई, आज भात नाही, उद्या करेन ग. गौरीने आपली वाटी अमोल समोर ठेवली. दादा, तू खा, मला भूक नाही. अमोलला समजलं गौरी खोटं बोलत होती. त्याने तीच वाटी तिच्या समोर ठेवली. तू खा, मला भूक नाही. दोघेही एकमेकाकडे पाहत राहिले. शेवटी सुशीलाने त्या दोघांना जवळ घेतलं. त्या रात्री 4 जणांच्या
घरात अन्न कमी होतं, पण एकमेकासाठी प्रेम खूप होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशीला नेहमीपेक्षा लवकर उठली. तिने घरातील एकमेव चांगली साडी बाहेर काढली. ती गावातल्या सावकाराकडे गेली. काका, ही साडी ठेवून मला 2,000 रुपये द्या. सावकाराने साडी पाहिली. 2,500 देतो काका, मुलाची फीस भरायची आहे. मला त्याच्याशी काय? सुशीला हात जोडत म्हणाली, काका 2,000 द्या, मी काम करून पैसे परत करेन. सावकार हसला. गरिबांच्या शब्दावर पैसे देत नाही मी. शेवटी त्याने साडी 500 रुपयात घेतली. सुशीलाने पैसे घेऊन बाहेर पडली. तिच्या अंगावर आता फक्त जुने फाटक झगा होता, पण हातात मुलांची फीस 500 रुपये होती. ती घरी आली. अमोलने पैसे पाहिले. आई, हे कुठून आणलेस? सुशीला म्हणाली, माझं काम वाढलं. अमोलला सत्य समजलं. त्याने आईकडे पाहिले. तिच्या अंगावरची साडी बदललेली होती. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आई, तू तुझी साडी विकलीस? सुशीला काही बोलली नाही. अमोल तिच्या पायाशी बसला. माझ्यासाठी एवढं करू नकोस. सुशीलाने त्याला उठवलं. मुलासाठी आईने केलेला त्याग कधी मोठा नसतो रे. काळ पुढे जात होतो. गरिबी कमी होत नव्हती, उलट वाढत होती. गणपतचा पाय आणखी दुख लागला. सुशीला दिवसभर 4 घरात काम करू लागली. सकाळी 5 वाजता उठायची. घरातले काम, मग दुसऱ्यांच्या घरातील भांडी, मग कपडे, मग एका हॉटेलमध्ये उरलेलं काम. रात्री परत घरी आली. मुलांसाठी जेवण बनवायचे आणि सगळे झोपल्यानंतर स्वतः झोपायची. एक दिवस ती घरात आली तेव्हा तिचे पाय सुजले होते. गौरीने तिचे पाय हातात घेतलं. आई, खूप दुखतंय. सुशीला हसली. नाही ग. गौरी म्हणाली, आई, तू रोज म्हणतेस तुला काही होत नाही, पण तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय. सुशीला मुलीला जवळ घेतली. तू मोठी झालीस ना की माझ्यासाठी कष्ट करू नकोस. गौरी म्हणाली, नाही आई, मी शिकेन, मोठी होईन, मग तुला काम करू देणार नाही. त्या शब्दाने सुशीलाच्या डोळ्यात अश्रू आले. एक दिवस अचानक गणपतची तब्येत बिघडली. त्याला दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं होतं, पण घरात पैसा नव्हता. अमोलने आईला विचारलं, आई, बाबांना दवाखान्यात घेऊन जाऊया? सुशीला म्हणाली, पैसे नाहीत रे. अमोल काही क्षण शांत राहिला. मग तो घराबाहेर गेला. संध्याकाळी परत आला तेव्हा त्याच्या हातात पैसे होते. सुशीला घाबरली. हे पैसे कुठून आणलेस? अमोल म्हणाला, मी बाजारात काम केलं. किती वेळ? सकाळपासून. सुशीला या चेहऱ्यावर चिंता उमटली. आणि शाळा? अमोल गप्प. सुशीला समजून गेली की तू आज शाळेत गेला नाहीस. अमोलने मान खाली घातली. सुशीला त्याच्यावर ओरडली, मी तुला काय सांगितलं होतं? आई बाबा वाचवणं महत्त्वाचं आहे, तुझं शिक्षण महत्त्वाचं आहे. पण आई, नाही. सुशीला रडत म्हणाली, गरिबीशी लढताना आपण आपली स्वप्न मारायची नाहीत. गणपतला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं, पायाची अवस्था गंभीर आहे, उपचारासाठी पैसे लागतील. सुशीलाच्या पायाखाली जमीन सरकली. डॉक्टर किती? किमान 50,000. 50,000 तिच्या आयुष्यात तिने एका वेळी इतके पैसे कधी पाहिले नव्हते. ती दवाखान्याच्या बाकावर बसली. अमोल तिच्या शेजारी होता. आई, आपण पैसे जमवू. सुशीला त्याच्याकडे पाहून म्हणाली, कसे? अमोल काही बोलला नाही. पुढे तो काही दिवस सुशीला अक्षरशः झिजली गेली. तिने आणखी घर पकडले. अमोलने शाळेनंतर काम सुरू केले. गौरीने आपल्या शाळेतील छोट्या छोट्या गरजा सोडून दिल्या. तीही आपल्या परीने घर चालवण्यासाठी झडबडत होती, पण पैसे तरीही कमी पडत होते. एक दिवस अमोलने आईसमोर एक निर्णय घेतला. आई, मी शाळा सोडतो. सुशीला शांत झाली. काय म्हणालास? मी शहरात जातो, तिथे काम करतो, पैसे कमवतो, बाबांचा उपचार करतो. सुशीलाने त्याचा हात धरला. तू कुठेही जाणार नाहीस. पण आई, तुझ्या बाबांना मी बघेन, तुझ्या बहिणीला मी बघेन. तू फक्त अभ्यास कर. तू कितीही करशील आई. सुशीला काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, आईचं शरीर थकतं रे, पण लेकरांसाठी तिचं मन कधी थकत नाही. त्याच रात्री सुशीलाला घराच्या एका कोपऱ्यात जुन्या लोखंडाची पेटी सापडली. गणपतची आई जिवंत असताना त्यात काही वस्तू ठेवल्या होत्या. सुशीलाने पेटी उघडली. आत एक जुनं होतं. त्यात सोन्याची छोटीशी नथ होती. ती गणपतच्या आईची शेवटची निशाणी होती. सुशीलाने ती हातात घेतली. तिच्या डोळ्यासमोर सासूचा चेहरा आला. ही नथ मुसनेला देईन, माझ्या घराची शेवटची निशाणी. सुशीलाच्या डोळ्यातून अश्रू आले. दुसऱ्या दिवशी तिने ती नथ विकली, पैसे मिळवले. गणपतचा उपचारासाठी सुरू झाला. काही महिन्यांनी गणपतची प्रकृती सुधारली, पण त्याचा पाय पूर्वीसारखा झाला नाही. तो लंगडत चालू लागला. एक दिवस त्याने अमोलला जवळ घेतलं. माझ्यामुळे तू शिक्षण थांबू नको रे अमोल. बाबा, मी शिकेन. गणपतने त्याच्या डोक्यावरून हात ठेवला. मला तुझ्यावर विश्वास आहे. अमोलने अभ्यास करून ठेवला. ते दिवसभर शाळा, संध्याकाळी काम, रात्री अभ्यास. कधी वीज नसायची तो घराबाहेर दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. गौरी त्यांच्या शेजारी बसायची. एक दिवस
अमोल पुस्तक वाचत असताना गणपत बाहेर आला. त्याने मुलाला दिव्याखाली अभ्यास करताना पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वतःशी म्हणाला, गरिबीने माझ्या मुलाला खूप काही दिलं नाही, पण लढायला नक्की शिकवलं. काही वर्ष अशीच गेली. अमोलने खूप मेहनत घेतली. परीक्षेचा निकाल लागला. गावातल्या शाळेत अमोल पहिला आला होता. गणपतच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. सुशीला देवासमोर हात जोडत उभी होती. देवा, माझ्या लेकराचं स्वप्न पूर्ण होऊ दे. अमोल शहरात पुढच्या शिक्षणासाठी गेला, पण तिथेही परिस्थिती सोपी नव्हती. तो छोट्या खोलीत राहत होता. दिवसा कॉलेज, रात्री हॉटेलमध्ये काम. कधी स्वतः जेवायचा, कधी पैसे वाचवण्यासाठी उपाशी राहायचा. पण आईला फोन करायचा. नेहमी एकच म्हणायचा, आई मी खूप छान आहे, काळजी करू नकोस. तो खोटं बोलायचा, पण आईला त्रास होऊ नये म्हणून. एक दिवस अमोलला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. त्याचा पहिला पगार हातात आला. त्याने पगार लिफाफा उघडला आणि सगळ्याआधी आईसाठी साडी घेतली, बाबांसाठी नवीन चप्पल, गौरींसाठी पुस्तक आणि घरासाठी धान्य. तो गावाकडे निघाला. घराच्या दारात पोहोचतात त्याने आवाज दिला, आई. सुशीला बाहेर आली. समोर अमोल उभा होता. त्याच्या हातात सामान होतं. सुशीलाने विचारलं, काय आणलास? अमोल म्हणाला, आई, आजपासून तू दुसऱ्याच्या घरात काम करायचं नाही. सुशीला हसली, अरे वेड्या आहेस का? घर कसं चालेल? अमोलने तिच्या हातात साडी ठेवली. माझ्या आईने स्वतःची साडी विकून माझी फी भरली ना. आज मुलगा आईसाठी साडी घेऊन आला आहे. सुशीलाच्या डोळ्यात अश्रू आले. अमोलने बाबाला चप्पल दिली. गणपतने त्या चप्पलीकडे पाहिले आणि रडू लागला. माझा मुलगा अमोल त्याच्या पायाशी बसला. बाबा, तुमच्या कष्टाने फक्त थोडेसे फेडणं आहे. गौरीने भावाला मिठी मारली. दादा, माझ्यासाठी काय आणलंस? अमोलने तिला पुस्तकाचा गठ्ठा दिला. तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. गौरी हसली, मी डॉक्टर होणार. अमोल म्हणाला, हो, नक्की होणार. सुशीला त्या तिघांकडे पाहत होती. कधी काळी या घरात 2 वेळेच्या भाकरींसाठी संघर्ष होता. आज घर श्रीमंत झालं नव्हतं, पण त्या घरातल्या आशा होती, स्वप्न होती आणि एकमेकांसाठी जगणारं कुटुंब होतं. काही वर्षांनी गौरीही मोठी झाली. तिने शिक्षण पूर्ण केलं. तिला नोकरी मिळाली. एक दिवस ती आईला म्हणाली, आई, आता तू कामावर जाणार नाहीस? सुशीला हसली, तुम्ही दोघे मोठे झालात म्हणून माझं काम संपलं का? गौरी म्हणाली, नाही आई, तुझं काम खूप आधी संपलं होतं. कधी? ज्या दिवशी तू आम्हाला गरिबीसमोर झुकू दिलं नाहीस. त्या दिवशी. सुशीला काहीच बोलू शकली नाही. तिने मुलांना जवळ घेतलं. काही दिवसांनी अमोलने घराची दुरुस्ती सुरू केली. मातीच्या भिंतीऐवजी पक्क्या भिंती झाल्या. गळणारे छप्पर बदललं. चुलीच्या जागी स्वयंपाकघर झालं आणि अमोलने घराचा एक जुना कोपरा तसाच ठेवला. गणपतने विचारलं, हा कोपरा का ठेवलास? अमोल म्हणाला, कारण इथे माझ्या आईने मला शिकवलं होतं की गरिबी कितीही मोठी असली तरी माणसं स्वप्न त्याहून मोठं असतं. सुशीला त्या भिंतीला हात लावून उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होतं. त्या रात्री कुटुंबात सगळं एकत्र जेवण होतं. ताटात भरपूर अन्न होतं. गौरी म्हणाली, आई, आज तू इतकी शांत का आहे? सुशीला हसली, आज माझ्या मनाची भूक भागली. गणपतने विचारलं, कशाने? सुशीला मुलांकडे पाहत म्हणाली, माझ्या लेकरांना सुखी पाहून. अमोलने आईच्या ताटात भाजी वाढली. आई, तू आधी खा. सुशीला म्हणाली, तू खा. अमोल हसत, आठवतं का आई, लहानपणी तू असंच म्हणायचीस? दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. कथेचा संदेश. गरिबी ही माणसाची ओळख नसते. गरिबी म्हणजे फक्त एक कठीण परिस्थिती असते. ज्यांच्या घरात पैसा नसतो त्यांच्या घरात प्रेम असतं असं नाही. कधी कधी गरिबी आई स्वतः उपाशी राहते पण मुलांच्या ताटात घास ठेवते. गरिबी बाप स्वतःचा वेदना लपवतो पण मुलांच्या स्वप्नांसाठी उभा राहतो. गरिबी मुलांना लहान वयात जबाबदारी शिकवते. म्हणून घर मोठं असण्यापेक्षा त्या घरातील माणसं मोठे मनाचे असणं महत्त्वाचे असतात. कारण पैसा संपला तरी चालतो, पण एकमेकांची साथ संपली तर घर संपत. तर मित्रांनो, ही होती गणपत, सुशीला, अमोल आणि गौरीची हृदयस्पर्शी कथा. या कुटुंबाकडे पैसा नव्हता, सुखसोयी नव्हत्या, पण एकमेकासाठी असलेलं प्रेम आणि स्वप्न भरपूर होतं. कधी कधी आयुष्य आपल्यासमोर अशी परिस्थिती आणतं जिथे डोळ्यात अश्रू असतात आणि तरीही चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं. सुशीलासारखी आई स्वतः उपाशी राहून मुलांची पोट भरते. गणपतसारखा बाप स्वतःच्या वेदना लपवून मुलांच्या भविष्याची चिंता करतो. आणि अमोलसारखा मुलगा लहान वयात जबाबदारीची जाणीव शिकतं. म्हणून लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न कधी सोडू नका. कारण अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा आशेचा दिवा तो अंधार दूर करू शकतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि अशाच
हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या स्वप्नांची पाठ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, या कथेत तुम्हाला सर्वात जास्त कोणाचं पात्र भावलं? आई सुशिला, बाबा गणपत, अमोल की गौरी? पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या, कारण आयुष्यात पैसा कमी असला तरी चालतो, पण आपल्या माणसांची साथ कधी कमी पडू देऊ नका.